नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. पुण्याजवळील जेजुरी मोरगाव रस्त्यावर एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका क्षणात 8 कुटुंबावर काळाचा घाला पडला आणि या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दिनांक 18 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाब्यासमोर ही दुर्घटना घडली. भरधाव कारने उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. इतक्यावर न थांबता ती कार शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या कारवर आदळली. या जबर अपघातात घटनास्थळीच 8 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी आहेत. ही कार जेजुरीहून बारामतीकडे निघाली होती. पिकअप टेम्पो मधून साहित्य खाली काढलं जात होतं. तेवढ्यात ही भरधाव कार आली आणि थेट धडकली. जखमींवर जेजुरी येथील रुग्णालयात तातडीनं उपचार सुरू करण्यात आले आहेत. जेजुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण तपास सुरू आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये व्यक्तींची नावे याप्रमाणे आहेत: सोमनाथ रामचंद्र वायसे, राहणार नाझरेकप, तालुका पुरंदर; रामू संजीवन यादव, राहणार नाझरेकप, तालुका पुरंदर; अजय कुमार चव्हाण, राहणार उत्तर प्रदेश; अजित अशोक जाधव, राहणार कांजळे, तालुका भोर; किरण भारत राऊत, राहणार पवारवाडी, तालुका इंदापूर; अक्षय शंकर राऊत, राहणार झारगडवाडी, तालुका इंदापूर; अश्विनी शंकर ऐसार, राहणार नागनसूर हेद्रे, सोलापूर. आणि एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेत 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरही रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य राबवले जात आहे. हा अपघात टाळता आला असता का? वेगावर नियंत्रण का नाही? माणसे इतकी सहज का मरतात रस्त्यावर? हे प्रश्न दरवेळी उभे राहतात, पण उत्तर अजून मिळत नाही. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज तर्फे आम्ही कळकळून आवाहन करतो की वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. दुसऱ्यांचं आयुष्य आपल्या चुकीनं उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घ्या. मी राधिका जाधव राष्ट्रशक्ती लाईव्ह वरून सांगते की रस्ता अपघाताचा नाही, जीवनाचा असतो. त्याला जबाबदारीची गरज असते. आपल्या प्रतिक्रिया, संवेदना कमेंट मध्ये लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करून इतरांनाही सजग करा. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, बातमी नाही, जबाबदारी.